तुमची मनमानी झाली, डोकं फोडून तेव्हा समजेल का तुम्हाला? रवी साबळे यांना नोटिसा येत होत्या आणि या नोटिसांना उत्तर देण्यासाठी 13 तारखेला ते छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले असताना यावेळी त्यांनी भरपूर प्रश्न विचारले. एचपीव्ही व्हॅक्सिन बद्दल विचारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे उत्तरं नव्हती. एचपीव्ही म्हणजे काय? एचपीव्ही म्हणजे 2 जण शारीरिक संबंध लैंगिक प्रसंग करत असताना महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो या शुक्राणूमुळे. त्या महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळं एचपीव्ही व्हॅक्सिन द्यायची मोहीम भारतामध्ये सुरू आहे. पण या एचपीव्ही व्हॅक्सिन बद्दल अनेक लोकांचे वेगळे वेगळे मत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की ही व्हॅक्सिन दिल्यानंतर त्या मुलांना भविष्यामध्ये मूलबाळ होणार नाही. भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या थेअऱ्या आहेत. कोणत्या नियमामध्ये नोटिसा पाठवल्या याचं उत्तर देखील जिल्हाधिकाऱ्याकडे नव्हतं. माझा तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जी मला नोटीस पाठवली, ही नोटीस संविधानातल्या कोणत्या नियमानुसार पाठवली? बरं, तुम्ही नोटीस पाठवत असताना ज्या व्यक्तीला नोटीस पाठवायची होती किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही नोटीस पाठवली त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार तुम्ही काढून का घेतला? ह्याच्यात अहो तुम्ही काय बोलताय साहेब? चारदा काय तेच बोलायला होताय? तुमची मनमानी झाली, शिस्तभंग करताय तुम्ही तुमच्या पदाचा. मग तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करता याच्यात. या नोटिशीनुसार तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी आहात आणि त्याचाच तुम्ही गैरवापर करताय. अहो पण तुम्ही मागितलंच नाही ना. मला काय विचारायचंय साहेब, ऐका ना, मी आता किती डोकं फोडून घेऊ का तुमच्या समोर? डोकं फोडून तेव्हा समजेल का तुम्हाला? काय चर्चा नाहीये, मी प्रश्न विचारतोय तुम्हाला, मी चर्चा करतच नाहीये. तुमची नजर जाईल तिथपर्यंत पोरं फक्त सोशल मीडियावरती बोलतायत. तुम्ही जर माझ्यासारख्या व्यक्तीला काय म्हणतात, मी ज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्याचीच गळचेपी करायला गेलात तर बाकीचे बोलणार नाहीत, हे तुम्हाला ठाऊक आहे. ज्या नोटिसा पाठवल्या होत्या त्याच्यामध्ये कलम आणि नियम वर्णन केलेले नव्हते. याचा अर्थ रवी साबळेवरती खरंच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता का? तुमच्या काय भावना आहेत कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.